चिंचोली की आवाज़। चिंचोली की छोटी बड़ी ख़बरों के साथ मैं हसन हाशमी। चिंचोली तालुक़े के अंदर जो भी मसाइल पैदा होते हैं या कुछ ऐसे रिपोर्ट्स लेकर आता हूँ, और उसी के साथ आज एक महाशिवरात्रि का फेस्टिवल है। और आप देख सकते हैं कि बुग्गा कमेटी, पंचलिंगेश्वर कमेटी कहते हैं, पंचलिंगेश्वर कमेटी के अंदर जो है किस तरीके से कल सुबह होने वाले पूजा की तैयारी चल रही है। और यहाँ पर तमाम ताल्लुक़े से जुड़े हुए लोग अपनी मुराद लेकर आते हैं और महाशिवरात्रि के मौके पर पूजा करते हैं। पूजा करने के लिए पंचलिंगेश्वर कमेटी जो है भरपूर जज़्बे के साथ और जोश के साथ आने वाले मेहमान को जो है इस्तकबाल करते हुए उनका जो है पूजा करने का सारा स्थान बना रहे हैं। और आज हम चिंचोली की आवाज़, चिंचोली जो चैनल चलता है हमारा, उसको आप सब्सक्राइब करिए। ऐसे रिपोर्ट्स, ऐसे फेस्टिवल और यात्रा जो भी चिंचोली के अंदर होते हैं और लोगों को जिन चीज़ों की ज़रूरत है वो आप तक पहुंचाने का काम करता हूं। लिहाजा हमारे चैनल को फॉलो करिए, इंस्टाग्राम पे, यूट्यूब पे सब्सक्राइब करिए और आने वाले हर वो चीज़ आप देख सकते हैं। पंचलिंगेश्वर एक क़दीम बुग्गा है और ये जो है बरसों से चलते आया। हम भी जो है इसको देखे हैं, यहाँ पर जो है स्नान करते हैं, सारे लोग जो है एक सुकून ये महसूस करते हैं। ऐसा बुग्गा है और महाशिवरात्रि के मौके पर यहाँ पर कल सुबह अभिषेक होगा। अभिषेक की जो तैयारी चालू है आप देख सकते हैं। जो यहाँ की कमेटी कमेटी के मेंबर्स जिस तरीके से लाइटिंग वगैरह और जो है हर वो चीज़ पूजा करने की जगह को सजा रहे हैं, उन्हीं के दरमियान में हमने एक मौका लिए और अपने चैनल के माध्यम से तमाम लोगों को जो है उन तक उनकी आवाज़ पहुंचा रहे हैं। आप सुन सकते हैं कि ये क्या कह रहे हैं। बोलो। ಬಂಧುಗಳೇ, ಇದು ಚಿಂಚೋಳಿ ಪಟ್ಟಣದ ಐತಿಹಾಸಿಕ ಸ್ಥಳ ಪಂಚಲಿಂಗೇಶ್ವರ ಬುಗ್ಗಿ. ಈ ಬುಗ್ಗಿ ಪುರಾತನ ಕಾಲದಿಂದಲೂ ಇದೊಂದು ಐತಿಹಾಸಿಕ ಸ್ಥಳ. ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ದಿನ ಇಲ್ಲಿ ಸಹಸ್ರಾರು ಭಕ್ತರು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಇಷ್ಟ ದೇವತೆ ಲಿಂಗ ಪೂಜೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ತಮ್ಮ ಉಪವಾಸವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಅಂತ್ಯಗೊಳಿಸ್ತಾರೆ. ಅದರ ಅಂಗವಾಗಿ ನಾಳೆ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ಅಂಗವಾಗಿ ಮುಂಜಾನೆ 9 ಗಂಟೆಗೆ ಮಹಾಭಿಷೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರುತ್ತದೆ. ಅದ ನಂತರ ಮಧ್ಯಾಹ್ನ 2 ಗಂಟೆಗೆ ಹೋಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಅದ ನಂತರ ಸಂಜೆ 5 ಗಂಟೆಗೆ ಸತ್ಸಂಗ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರ್ತದೆ. ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರಿಯವರ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ನಂತರ ಸಂಜೆ ನಿರಂಕಾರಿ ಬಾಬಾ ಅವರಿಂದ ಒಂದು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮನೂ ಇರ್ತದೆ. ಅದ ನಂತರ ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರಿಂದ ಮಹಾಪ್ರಸಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರ್ತದೆ. ಸಂಜೆ 5 ಗಂಟೆಗೆ ಈ ಅಕ್ಕಪಕ್ಕದ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದ ಸಹಸ್ರಾರು ಭಕ್ತರು ಬಂದು, ಹೆಣ್ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲ ಜನ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಪಂಚಲಿಂಗೇಶ್ವರ ಬುಗ್ಗಿಗೆ ದರ್ಶನ ಮಾಡಿಕೊಂಡು ತಮ್ಮ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಇಲ್ಲೇ ಬಂದು ತಮ್ಮ ಉಪವಾಸ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮುಕ್ತಾಯಗೊಳಿಸ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ಈ पंचलिंगेश्वर कमेटी तमಗೆಲ್ಲರಿಗೂ आदರದ स्वागत। थैंक्स बोलो। तुम बोलो। आने वालों के लिए दावत। ಅಲ್ಲ, ಪಂಚಲಿಂಗೇಶ್ವರ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ಸರ್ವರಿಗೂ ಆಧಾರದ ಸ್ವಾಗತ. ಅದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಪೂಜಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೆರವೇರಿಸುತ್ತದೆ. ಈ ಪಂಚಲಿಂಗೇಶ್ವರ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಈ ಶುಭಾಶಯಗಳು. ಹಾಗೂ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸರ್ವ ಹಳ್ಳಿ ಜನರು ಮತ್ತು ತಾಲೂಕಿನ ಬಂದರು ಈ ತಾಲೂಕಿನ ಜನರೆಲ್ಲ ಬಂದು ಪೂಜಾವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿ ಪ್ರಸಾದವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಹಾಜರಾಗಬೇಕೆಂದು ಪಂಚಲಿಂಗೇಶ್ವರ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. ಈದ್ ಮುಬಾರಕ್ ಬೋಲೋ. ಈದ್ ಮುಬಾರಕ್ ಬೋಲೋ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಹಬ್ಬದ ಆಶೀರ್ವಾದಗಳು.